समू तू काल काय काय केलंस? काय सांग आम्हाला पूर्ण. काल आम्ही खूप मज्जा केली. कुठे गेली होतीस तू? आम्ही एका रिसॉर्टने गेलो होतो बसनी आणि आम्हाला 20 मिनिटं लागली तिकडे जायला. काय नाव होतं त्या रिसॉर्टचं? पूर्ण माहिती दे. परत तिथे गेल्यानंतर तू काय काय केलंस? तू फ्रेंडबरोबर काय काय मजा केली? टीचरनी काय सांगितलं तुला? सर्व सांग ना आम्हाला. त्या रिसॉर्टचं नाव रीमा रिसॉर्ट होतं आणि आणि ते खूप मोठं होतं. तिकडे किचन खूप मोठ्या गोष्टी होत्या. पण मग तुम्ही काय काय केलं ट्रिपमध्ये? तू गेल्यानंतर तिथे काय केले? टीचरने तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या का? आमची पहिली ॲक्टिव्हिटी होती सोलर ॲक्टिव्हिटी आणि म्हणजे काय? त्यात आम्हाला एक ओव्हन बनवायला लावला होता आणि आम्ही ते बनवले होते आणि ते एक असं सोलर होतं हं, हं. आणि आम्ही त्या स्मोर बनवले. स्मोरमध्ये बिस्किट असतं, मार्शमेलो असतं आणि चोको चिप्स असतं. आम्ही ते त्या ओव्हनमध्ये ठेवले आणि सनमध्ये ठेवले ते आणि मग आम्ही ते उन्हात ठेवले आणि मग आम्ही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला गेलो. आणि त्याच्यानंतर काय झालं मग? ते उन्हामध्ये ठेवल्यानंतर काय झालं त्याचं? ते पिघळलं आणि मग ते असं लाईक फ्राय टाईप झालं म्हणजे फ्राय झालं. आम्ही ते लंच ब्रेकमध्ये खाल्लं. गुड. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी काय केलीस तू? आमची दुसरी ॲक्टिव्हिटी होती रेले. त्यात आम्हाला कपडे कपडे क्विकली घालायचे होते. ओके. एक टीचरने आम्हाला सांगितलं कसं खेळायचं. त्या टीचरने असं बोलले की कसं खेळायचं. त्यात तुम्हाला कपडे लवकर घालायचे असतात. दुसऱ्या स्टेशनला जाऊन ते काढायचे असतात आणि तुमच्या टीममधून कुणाला तरी टॅग द्यायचा. ओके, मग तू जिंकलीस का? आमची टीम जिंकली. गुड. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी काय होती समू? मग आमची तिसरी ॲक्टिव्हिटी होती लंच ब्रेक. आम्ही लंच ब्रेकमध्ये ते समोर खाल्ले. ते खूप टेस्टी होते. तू मग घरी बनवणार का आमच्या सगळ्यांसाठी? हो. गुड, थँक्यू. आणि आमची तिसरी ॲक्टिव्हिटी होती लेमनेड मेकिंग. तर आम्हाला लिंबू सरबत बनायचं होतं. एक टीचरने सांगितलं कसं बनवायचं असतं लिंबू सरबत आणि आम्ही ते सरबत पिलं तर खूप चांगलं लागलं होतं. तू कसं बनवलं सर लिंबू सरबत? तू आम्हाला बनवून देणार का? हो, बनवून देईल. आम्ही पहिला एक ग्लास घेतला, तर थोडीशी साखर टाकली, मग लिंबू पिळलं आणि स्टीर केलं आणि आईस टाकलं आणि पिलं. पाणी नाही टाकलंस? पाणी टाकलं ना. ओके. ट्रिपमध्ये तुझ्याबरोबर कोण कोण फ्रेंड होत्या? तुम्ही काय खेळलात मग? आम्ही 22 लोक होतो आणि आम्ही खूप खेळलो. मोस्टली आम्ही जास्त मज्जा रिलेमध्ये केली आणि आम्ही 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं होतं. तुम्हाला टीचरने 2 ग्रुप्समध्ये डिवाईड केलं होतं? आणि त्या ग्रुपची नाव होते पिंक आणि ब्लू. आणि मग आम्ही चौथ्या ॲक्टिव्हिटीला गेलो आणि चौथी ॲक्टिव्हिटी होती स्विमिंग. तिकडे 2 स्विमिंग पूल होते. एक स्विमिंग पूल डीप होता खूप आणि एक खूपच कमी होता. पाणी खूप कमी होतं. शॅलो होता. खूप शॅलो होता. आणि ते छोटे ते शॅलोवाले होते तिकडे स्लाइड्स होते. ते डीपवाले होते तिकडे डॉजबॉलमध्ये 2 टीम डिवाईड होता आणि तुम्हाला दुसऱ्या टीमला बॉल द्यायचं नसतं. ओके. आणि तिकडे एक बकेट होती आणि ती भरली की ती अशी खाली ते पाणी पडायचं लोकांवर. ती खूप मज्जा येत होती. बरं, मग तुमची टीम जिंकली का? त्या टीम नव्हत्या. बरं, मग तू परत स्कूलमध्ये माघारी आलीस? किती वाजता? किती अंतर होतं स्कूलपासून तुझ्या रिसॉर्टचं? अंतर नाही माहीत, पण आम्ही येताना खूप गाणे गायलो, खेळलो, खाल्लं. खूप मज्जा आली आणि मला खूप मज्जा आली आणि आम्ही खूप खेळलो. तुला ट्रिपमधून काय शिकायला मिळालं? मला ट्रिपमधून कळालं की तुम्ही किती चांगलं कोलॅबरेट करायचं, टीचरकडे कसं ऐकायचं आणि टीमवर्क कसं करायचं. अजून? अजून खूप काही आणि ह्याप्रमाणे मला खूप एन्जॉय केली मी ट्रिप. गुड. तर आता पुढच्या वर्षी तुझी कुठे ट्रिप जाणार आहे तुला माहिती आहे का? आय थिंक आमची ट्रिप दुबईला जाईल. गुड, थँक्यू.